नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. आपण सायन्सचा पार्ट फर्स्टचा लेसन नंबर फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा पाहिला आहे. आज लेसन नंबर 2 चालू करतोय. वर्क अँड एनर्जी. वर्क मीन्स कार्य, एनर्जी म्हणजे तुम्हाला मिळालेली जी तुमची एनर्जी आहे ते. ऑब्झर्व करा. व्हेरियस ॲक्टिव्हिटीज दाखवल्यात. प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये वेगवेगळं आहे. इन विच ऑफ द पिक्चर अबो हॅज वर्क बीन डन. कुठल्या चित्रामध्ये तुम्हाला वर्क केलेलं पाहायला मिळाले? तर लास्टच्या चित्रामध्ये. फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. कुठे वर्क झालं नाही? तर जिथं टी व्ही बघते तिथं. जनरली एनी मेंटल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज अ वर्क. When we walk or run, the energy is our body is used to the necessary work. ज्यावेळी आपण चालतो किंवा पळतो त्यावेळी आपण आपल्या बॉडीमध्ये काय यूज करतो? तर एनर्जी. वी से दॅट अ गर्ल हू इज स्टडिंग इन वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क. जी मुलगी आहे ती काय करते? स्टडी इन इज अ वर्किंग ऑर परफॉर्मिंग वर्क, बट दॅट इज अ मेंटल वर्क. ते कसं आहे? मेंटल वर्क आहे. इन फिजिक्स we deal with the physical work has a special meaning in physics. आता अशालाच आपण जे फिजिकल मीनिंग आहे वर्कला ते पाहणार आहोत. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय? तर बघा की तुम्हाला ज्यावेळी फोर्समध्ये सांगितलेलं ही तुमची एखादी वस्तू आहे, ह्या वस्तूवर हे तुमचं ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला जर तुम्ही फोर्स लावला तर ते ऑब्जेक्ट काय होतं? पुढे जातं. म्हणजे तिथं आपण काय अप्लाय केला? फोर्स अप्लाय केला. ऑफ ॲन ऑन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट. आणि त्याची जी डिस्प्लेसमेंट होती ही त्याची जी जागा आहे ते काय होती? पुढे सरकती. त्यालाच आपण काय म्हणतो? तर वर्क. लक्षात घ्या. इट इज ॲबिलिटी टू मेक अ डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होती, ऑब्जेक्टची जागा बदलती, त्याला आपण म्हणतो वर्क. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इट इज अ प्रोड्युसर ऑफ अ मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आपण मागच्याच तासामध्ये बघितलं. मी तुम्हाला एका कारचं उदाहरण दिलेलं. जर कार एका जागीच थांबली आहे, तुम्ही पार्किंगमध्ये कार पार्क केली, ती गाडी तुम्ही जोपर्यंत त्याला फोर्स लावत नाही, जोपर्यंत तुम्ही ती चालू करत नाही किंवा मागून ढकलत नाही तोपर्यंत ती कार चालू होत नाही. म्हणजे तिथं तुम्ही फोर्स अप्लाय करताय. फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंट त्याचं काय होते? चेंज होते. त्यावेळी तिथं काय तयार होतं? तर वर्क. वर्कचा फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क आपण रिकमेंडेड करतो W, फोर्स करतो Fनी आणि डिस्प्लेसमेंट करतो Sनी. वर्क मीन्स, लक्षात ठेवा डेफिनेशन, इट इज अ ॲबिलिटी टू मेक अ डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ अ फोर्स आणि देअर एक्झाम्पल. मग फोर्सचे कोणकोणते टाईप्स आहेत हे तुम्ही लिहिणार आहात, माहिती आहेत तुम्हाला. लेट्स सी. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सांगितले कॅन यू रिकॉलमध्ये सांगितले मीनाक्षी wants to displace a wooden block from point A to point B along the surface of table as shown in figure 2.2. म्हणजे ही तुमची फिगर आहे. या फिगरमध्ये त्यांनी सांगितलंय की A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत. शी हॅज युज्ड अ फोर्स that is F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block. तिनं फोर्स लावलाय पण ॲक्सेलरेशन काय आहे तिचं? ब्लॉक झाले. विच फोर्स हॅव बीन ओव्हरकम युझिंग दॅट एनर्जी. तिनं कुठलं फोर्स लावलं? तर वॉक. ती चालत गेली त्यावेळी तिनं तिथं डिस्प्लेसमेंट ऑन ऑब्जेक्ट केलं, म्हणजे व्यवस्थापन केलं किंवा तिचं स्पीड, हालचाल तिनं केली. लेट्स सी. आपण बघणार आहोत. You must have seen the events dispatched in the picture B and C above. When a child pulls a toy with the help of a string, the direction of the force is different from that of displacement. आता बघा या डायग्राम बी मध्ये तुम्हाला काय दाखवलंय? हे तुमची कार आहे आणि कार ती मुलगी
गाडी आहे एखादी, ती मुलगी काय करते तर ती ओढत नेते. थर्ड पिक्चरमध्ये दाखवले एका कारला दुसरी कार अटॅच करून ती ओढली गेली. आणि इथं ए आणि बी मध्ये सुद्धा काय दाखवले, मुलगी आहे ती त्या टेबलावरती एका सरळ पोझिशनमध्ये आहे. व्हेन अ लार्ज व्हेकल टॉईज अ स्मॉल वन्स द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अ डिफरंट. बघा, लार्ज व्हेकल, या लार्ज व्हेकलमध्ये टॉईज अ स्मॉल वन, ते काय करते स्मॉल वन, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. त्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंट जागा कशी आहे, डिफरंट आहे. इन बोथ द केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपल्याला इथं पाहायचं काय आहे तर या दोन्हीचेही हे काय आहे तर सरळ अँगलमध्ये गेले आणि हे एका वेगळ्या अँगलनी काय केले तिनं, ती डिस्प्लेसमेंट, ती जागा, ती जी वस्तू आहे, जे ऑब्जेक्ट आहे ते तिनं काय केलं, ओढले. लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. मग वर्क कसं काढतात, एनर्जी कसं काढतात. व्हेन अ चाइल्ड पल्स अ टॉय कार्ट, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. हे जे horizontal surface मध्ये ती जी string आहे. In the case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. म्हणजे इथं त्यांनी काय केलं तर डिस्प्लेसमेंट त्यांची काय झालं, व्यवस्थापन चेंज झालंय. लेट F be the applied force आणि F1 be the component in the direction of displacement. म्हणजे बघा, F म्हणजे काय तर त्यांनी लावलेलं जे तुमचं डायरेक्शन आहे, ज्या डायरेक्शनने तुम्ही गेला ते म्हणजे तुमचं फोर्स. आणि F1 म्हणजे काय तर ज्या डायरेक्शनला ते होतं किंवा त्या ज्या डायरेक्शनने तिनं ओढलं ते F1. अमाऊंट ऑफ वर्क डन इज अ गिवन ॲज. मग कसं डन केले बघा, वर्क इज इक्वल टू F1 इंटू यस. यस म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट वर्क आणि F1 म्हणजे काय तर बी इट्स अ कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटनी डायरेक्शन करू. आता आपण F म्हणजे फ्री बॉडी डायग्रामवरून हे कसं काढलं हे बघूया. द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग दॅट इज ॲट अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. बघा, ही तुमची कार आहे, या कारपासून ही मुलगी इथं उभी आहे आणि या मुलीनं ही कार काय केली, अशी ओढली. ती कार ओढलेली असताना तिच्याकडे हा काय मिळालाय, तिला हा फोर्स मिळालाय, F मिळालाय. पण तिनं हॉरिझॉन्टल डायरेक्शननी ओढली, म्हणजे वरती ओढली, ती काय झाली F1. आणि तिनं जर प्लेन व्हर्टिकल किंवा प्लेन डायरेक्शननी ओढली असती तर तिथं सुद्धा तिला काय मिळालं आहे F1. आणि हे जे तुमचं आहे हायपोटेन्स त्याला म्हणतो, याला आपण काय म्हणतो तर F. हे दोन्ही काय आहेत तर F आहेत. आणि ते ज्यावेळेस ओढतो त्यावेळी तिथं जो अँगल तयार होतो त्या अँगलला आपण काय म्हणतो तर थीटा, विच ॲक्ट्स इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय मीन्स ऑफ अ ट्रायग्नोमेट्री. याला आपण काय म्हणतो तर ट्रायग्नोमेट्री म्हणतो. बघा, कार हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ओढली, तिथं F1 फोर्स तयार झालाय, तो असतो F हायपोटेन्स. आणि जे आपण दाखवलंय अँगल ते काय आहे तर थीटा. थीटा का घेतला इथं बघा, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ट्रायग्नोमेट्रीमध्ये झालं असेल, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट डायरेक्शन इन टू हायपोटेन्स. नंतर कॉस थीटामध्ये काय सांगितले, ॲडजसंट साईड इन टू हायपोटेन्स. आणि टॅन थीटामध्ये सांगितले अपोजिट साईड इन टू ॲडजसंट साईड. आपण इथं काय घेणार आहे, कॉस थीटा इज इक्वल टू बेस इन टू हायपोटेन्स. बघा, कॉस थीटा घेतली, ही कॉस थीटा घेतली, कॉस थीटाचं बेस घेतलंय. बेस काय आहे आपला, बेस म्हणजे आपण कोणत्या डायरेक्शननी वरती गेलो हॉरिझॉन्टल, ते काय आहे F1. आणि हायपोटेन्स म्हणजे F. लेट सी F1 आपल्याला काय काढायचं, F1 इज इक्वल टू F कॉस थीटा. F1 इकडे घेतलं इज इक्वल टू F कॉस थीटा. दस द वर्क डन बाय F1 इज. आता आपल्याला वर्क डन F1चं वर्क डन काढायचं म्हणून काय केलं, W इज इक्वल टू F कॉस थीटा इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण F इकडे का घेतलं तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू
डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. मग आपल्याला डिस्प्लेसमेंट इथं घेतलं आहे, आपल्याला काढायचं आहे वर्क काढायचं होतं म्हणून आपण काय घेतलं, एफ कॉस थिटा इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू एफ यस कॉस थीटा. आपल्याला इथं काय करायची, कॉस. एंटर अवर कन्क्लुजन अबाउट द वर्क डन बाय द स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ थीटा इन द फॉलोइंग टेबल. आता बघा, ही एक्झाम्पल पहिल्यांदा व्यवस्थित हे लक्षात घ्या. कॉस थीटा घेतलंय, कॉस थीटा नंतर त्याचा जो बेस घेतलाय म्हणजे आपण काय घेतलंय, ॲडजसंट साईड घेतली. ही ॲडजसंट साईड आहे आपली, ह्या हॉरिझॉन्टल साईडने आपण वरती गेलोय म्हणून ते F1 जे आहे ते घेतलं आहे. आणि हायपोटेन्स म्हणजे त्याचा जो बेस आहे तो F. हे वर्क इज इक्वल टू F कॉस थीटा, वर्क इज इक्वल टू F डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. एंटर अवर कन्क्लुजन अबाउट दी वर्क. आता तुम्हाला त्यांनी 3 टाईप्स ऑफ वर्क दिलेत, 0 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. कॉस थीटा च्या व्हॅल्यू दिल्यात. वर्क इज इक्वल टू F फोर्स डिस्प्लेसमेंट आणि कॉस थीटा. त्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काढायचं. लेट सी. पहिले दिले 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजे काय आहे तर बघा, तुम्हाला वर्क इज इक्वल टू काय आहे आपलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. आता हे तुमचं एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर हे तुमचं एखादी प्लेन मिरर आहे, यावर हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचं, डिस्प्लेसमेंट करायचं. म्हणजे या ऑब्जेक्टला ज्यावेळी आपण फोर्स लावतो त्यावेळेसच हे ऑब्जेक्ट काय होतं, दुसऱ्या ठिकाणी जातं. म्हणजेच इथं काय दिले बघा त्यांनी, W इज इक्वल टू F यस इंटू यस इंटू कॉस थिटा. W इज इक्वल टू F इंटू यस. कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आपल्याला 1, म्हणजे 1. W इज इक्वल टू काय राहिला मग, F यस. W इज इक्वल टू F यस. दॅट इज पॉझिटिव्ह वर्क डन. का पॉझिटिव्ह वर्क डन झाला तर तो काय आहे, कॉस थीटा. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स इन अ सेम डायरेक्शन. यामध्ये काय झालंय, हा फोर्स आहे तुम्ही लावलेला जो हा फोर्स, आणि हे डिस्प्लेसमेंट काय झाले तर सेम डायरेक्शननी, एकाच डायरेक्शननी पुढे गेल्यामुळे तिथं काय झाले, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता 90 डिग्रीचं आहे कॉस थिटा, तुम्हाला 0 दिले. हे तुमचं एखादा टेबल आहे, या टेबलावर तुम्ही ही वस्तू ठेवली, या वस्तूला, या ऑब्जेक्टला तुम्ही या साईडूनही दोऱ्यांनी बांधले आणि या साईडून, म्हणजे त्याच्या दोन्ही साईडच्या बाजू कशा आहेत, सेम आहेत. त्यासाठी तिथं वर्क इज इक्वल टू काय आहे तर 0 डिग्री. कॉस थिटा काय आहे, 0, म्हणजे वर्क इज इक्वल टू F यस कॉस थिटा 0, म्हणजे तिथं काय मिळालं आहे आपल्याला, 0 डिग्री. आता हे कितीला मिळालंय, ज्यावेळी थिटा आपला किती असणार आहे, 90 डिग्री असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट आपलं 0 असणार आहे. 180 डिग्री कॉस थिटा -1 आहे. ज्यावेळी हे तुमचा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टमध्ये हा तुमचा एखादा ग्लास आहे, या ग्लासमध्ये एखादी वस्तू टाकली आणि ही वस्तू टाकल्यानंतर त्याच्या शेजारी आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवला आणि ही वस्तू जर आपण बाहेरच्या साईडने ओढायला गेलो तर ही वस्तू काय होईल, त्या ऑब्जेक्टला थटेल किंवा त्या ऑब्जेक्टला लागेल. म्हणजेच काय होईल, तिथं ते जे ऑब्जेक्ट जे बाहेर येणार आहे ते तिथं काय होईल, थटलं जाईल. म्हणजेच फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डायरेक्शन नॉट सेम. म्हणजे फोर्सची डायरेक्शन, ही जे फोर्स लावणार आहे आणि हा जो तुमचा डिस्प्लेसमेंट आहे, या दोन्हीचीही डायरेक्शन कशी असणार आहे, सेम नसणार आहे. त्यावेळी तिथं वर्क काय असणार आहे, वर्क इज इक्वल टू -F यस. लेट सी. हे आपण डायग्रामनुसार बघूया. बघा, ट्राय दिस तुम्हाला करून पाहायला लावले. बघा, मी आत्ता एक्झाम्पल दिली आहे तुम्हाला. एक कप आहे आणि त्या कपला आपण काय केलंय, थ्रेड लाईक घेतलंय. हा नट आहे, हा थ्रेड आहे. डिस्प्लेसमेंट आणि फोर्सचं सेम डायरेक्शन, यामध्ये काय झालंय, सेम डायरेक्शन झाल्यात. त्यानंतर म्हणजे आपण जे पहिलं बघितलं, किती डिग्रीला थिटा इज इक्वल टू काय बघितलेला, 0 डिग्रीला बघितलेलं. थिटा इज इक्वल टू कॉस थिटा 1 होता. सेकंड होता 0ला बघा इथं तुम्हाला एक ऑब्जेक्टला, हा 0चा आहे, हा मायनस मधला आहे. बघा, हे तुमचं ऑब्जेक्ट आहे. या कपाशेजारी हे जे तुमचं ऑब्जेक्ट ठेवलं, याच्यामुळे जे येणारं डिस्प्लेसमेंट आणि येणारा फोर्स हा सेम नसणार आहे, सेम नाही. त्यामुळे तिथं काय होतं,
फोर्स आणि डिस्प्लेसमेंट नॉट सेम इज इक्वल डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ एस होतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होतं. आणि थर्ड डायग्राममध्ये तुम्हाला 0 वर्क दाखवलंय. ज्यावेळी ह्या तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला आपण दोन्ही साईडनी ज्यावेळी नट लावतो त्यावेळी त्याचं जे वेट आहे ते कसं असतं, इक्वल असतं. म्हणजेच काय असतं, तिथं 0 वर्क प्रेझेंट असतो. म्हणजे लक्षात घ्या, when the force and displacement are in the same direction, theta is equal to 0 degree, the work done by the force is a positive. म्हणजे ज्यावेळी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हा सेम डायरेक्शनला असतो तेव्हा तिथं थीटा 0 असतो आणि वर्क कसा होतो, फोर्स काय येतं तर पॉझिटिव्हमध्ये येतं. when force and displacement are in opposite direction, आर इन काय आहे, अपोजिट डायरेक्शन, फोर्स डिस्प्लेसमेंट इन अपोजिट डायरेक्शन, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. त्यावेळी फोर्स कसा असतो, निगेटिव्ह असतो. when the applied force does not cause any displacement or when the force displacement are perpendicular to each other, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, द वर्क डन बाय द 0. ज्यावेळी थीटा किती आहे तुमचा 90 डिग्री, त्यावेळी वर्क काय आहे, त्याचं फोर्स काय आहे तर 0 आहे. लास्टचा पॉईंट आहे युनिट ऑफ वर्क. तर तुम्हाला माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इन SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट, SI युनिट. युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन आणि युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. म्हणजे न्यूटन आणि मीटर. मग धस द युनिट ऑफ वर्क इज अ न्यूटन मीटर. म्हणजे वर्कचं युनिट काय आहे तर न्यूटन मीटर. दिस इज कॉल्ड जूल. त्यालाच आपण काय म्हणतो, जूल. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 meter. 1 joule is equal to 1 newton into 1 meter. In CGS system, the unit of force is a dyne and that of displace is centimeter. आणि CGS युनिटमध्ये फोर्सचं युनिट काय आहे तर डायन आणि डिस्प्लेसमेंट काय आहे तर सेंटीमीटर. Thus the unit of work done is a dyne centimeter. This is called as erg. आणि CGS युनिटमध्ये वर्कचं युनिट काय आहे तर अर्ग आणि SI युनिटमध्ये काय आहे तर 1 जूल. 1 erg is equal to if a force of a 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is a 1 erg. 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. The relation between joule and erg. We know that 1 newton is equal to 10 raised to 5 dyne and 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. Work is equal to force into displacement. The force काय आहे आपलं 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट काय आहे 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू न्यूटन म्हणजेच काय आहे तर 10 raised to 5 डायन. 10 raised to 5 डायन इंटू 10 raised to 2 सेंटीमीटर. 5 आणि 2 किती झाले 7. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10 raised to 7 अर्ग. अशा पद्धतीने आज आपण वर्क म्हणजे काय पाहिलं. वर्क नंतर टाईप्स बघितले, त्याचे 3 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क हे कसे आहेत हे या एक्झाम्पलवरून मी तुम्हाला सांगितलेत. त्यानंतर तुम्हाला इथं थीटाची किंमत दिली आहे 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री. आणि जी फोर्स युज्ड फॉर डिस्प्लेसमेंट आहे या डायग्रामवरून आपण वर्कचा फॉर्म्युला तयार केला आणि या फॉर्म्युल्यावरून आपण या थीटाच्या किमती तिथं घातल्या. ट्राय करा तुम्ही हे. त्यानंतर बघा एक एक्झाम्पल घेते यावरतीच. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू अ हाईट ऑफ 10 मीटर. हाईट म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट येणार आहे, राईट. आणि मास किती आहे, मास इज इक्वल टू 20 kg आणि यस किती आहे 10 मीटर. जी दिलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला काय काढायचं, वर्क काढायचं. वर्कचा फॉर्म्युला F इंटू यस. आपल्याकडे F आहे का नाही. मग F म्हणजेच काय तर मास इंटू ग्रॅव्हिटेशन जी. मग मासची किंमत 20 आणि इंटू 9.8. मग इथं मायनस साईन का दिलं आहे टेकन बिकॉज डिस्प्लेसमेंट इज अपोजिट डायरेक्शन ऑफ द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे हा फोर्स लावलाय आणि ते पुन्हा डिस्प्लेसमेंट त्याचं काय झालंय अपोजिट डायरेक्शननं आले. त्यामुळे इथं साईन आपण काय लावलंय मायनसचं लावलंय. मग 20 इंटू 9.8 केलं
किती आलं F इज इक्वल टू -96 न्यूटन. मग W इज इक्वल टू F इंटू S -196 इंटू 10 वर्क इज इक्वल टू -1960 जूल. हे जे की आत्ता आपण त्याचं युनिट बघितलं. अशा पद्धतीने वर्क हा पॉईंट आपण आज पाहिलाय. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. फर्स्ट एक्झाम्पल सांगितलंय कसं सॉल्व करायचं तेही लिहून घ्या. दोन्ही युनिट लिहून घ्या. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क म्हणजे काय बघा आणि वर्क मीन्स काय. राहिलेला पॉईंट आपण उद्याच्या तासाला पाहू. थँक्यू.